आपल्या घरात येणारा पाहुणा सर्वात आधी कुठे बसतो? आपल्या लिव्हिंग रूममध्ये. म्हणूनच या रूमची वास्तू थेट आपल्या सोशल रिलेशन्सवर आणि रेप्युटेशनवर परिणाम करते. वास्तुशास्त्रानुसार लिव्हिंग रूमसाठी सर्वात उत्तम दिशा म्हणजे उत्तर किंवा पूर्व दिशा. जर तुमचं घर दक्षिणमुखी असेल, तर आग्नेय दिशेलाही लिव्हिंग रूम घेता येते. आता फर्निचरचा विचार करताना एक साधा आणि सोपा नियम नेहमी लक्षात ठेवा. सोफा सेट, कबर्ड, शोकेस किंवा कोणत्याही जड वस्तू नेहमी दक्षिण किंवा पश्चिम भिंतीला असाव्यात. तर पूर्व आणि उत्तर भाग नेहमी मोकळा असावा किंवा तिथे पाहुण्यांना बसण्याची अरेंजमेंट असावी. दुसरा महत्वाचा नियम म्हणजे टीव्ही बघताना तुमचं तोंड नेहमी पूर्वेला किंवा उत्तरेला असायला हवं. शक्यतो बेडरूम मध्ये टीव्ही ठेवणं टाळा. टीव्ही लावायचाच असेल तर तो आग्नेय कोपऱ्यात असावा. लिव्हिंग रूममध्ये विनाकारण रडणारे चेहरे, काटेरी झाडं, ताजमहाल, युद्धाची दृश्य किंवा बुडणाऱ्या जहाजांचे फोटो लावणं टाळा. अशा चित्रांमुळे निगेटिव्ह एनर्जी तयार होते आणि वातावरण दूषित होतं. त्याऐवजी हसरे चेहरे, निसर्गचित्र किंवा पॉझिटिव्ह एनर्जी देणारी पेंटिंग्स लावा. हॉलमध्ये कधीही अंधार नसावा. विशेषतः संध्याकाळच्या वेळी लिव्हिंग रूममध्ये पुरेसा प्रकाश आणि वातावरण प्रसन्न राहील याची घरातील प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. तसंच पाहुण्यांशी बोलताना घर मालकाचं तोंड नेहमी पूर्वेला किंवा उत्तरेला असायला हवं. तर पाहुण्यांचं तोंड दक्षिणेला किंवा पश्चिमेला असायला हवं. हे अधिक शुभ मानलं जातं.